नमस्कार. भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आता आपण सध्या नवरात्रामध्ये बनवल्या जाणाऱ्या खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. रोज 1 किंवा 2 रेसिपी टाकत आहे. आज मी बनवणार आहे लाल भोपळ्याची मस्त अशी भाजी आणि भगरी आणि साबुदाण्याचे थालीपीठ. त्यासाठी आपण भगर अशी छान अशी धुवून घेतली आहे. भगर शक्यतो धुवूनच घ्यायची आणि शक्यतो पॅकिंगची वापरायची. सध्या जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आहे. आपल्या महाराष्ट्रात 2 ठिकाणी विषबाधा झाली आहे. त्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ भगर धुवून घ्यायची, लक्षात ठेवा. त्याचबरोबर मी साबुदाणा घेतला आहे. मी साबुदाणा वेगळा भिजवला आहे. याचं कारण जेव्हा आपण भगरीमध्ये डायरेक्ट भिजवतो तेव्हा आपण पाणी जास्त वापरतो आणि त्यामुळे हा साबुदाणा जास्त भिजला जातो किंवा विरघळला जातो. त्यामुळे हा वेगळा धुवून आपण जसा साबुदाण्याच्या खिचडीसाठी भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घेतला. आता साधारण रात्री भिजत घातली होती भगर. साधारण 8 तास झाले आहेत. भगर छान भिजली आहे. त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. त्याचबरोबर साबुदाणाही छान भिजला आहे. या वाटीने भगर मोजून घेतली. 3 वाट्या आहे. त्या प्रमाणात मी ही 1 वाटी भिजलेला साबुदाणा घेतला आहे. हेच प्रमाणात खूप मस्त असे आपले भगरीचे थालीपीठ बनतात. हे बघा, आता आपण हे सगळं एकत्रच बारीक करून घेणार आहोत. मी 1 वाटी साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे. त्याचबरोबर आपली 3 वाट्या असलेली भगर, त्याचबरोबर ह्या 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 मीडियम बटाटा घेतला आहे, साल काढून बारीक किसून. तो पण मी यातच बारीक करणार. त्याचबरोबर मिरच्या तुकडे करून टाकते म्हणजे छान अशा बारीक दळल्या जातील. याप्रमाणे मी मोठ्या फिक्या मिरच्या घेतल्या आहे. मी नेहमी ह्याच मिरच्या वापरते. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडे तिखट मिरच्या वापरू शकता. आता हे सगळं मी छान असं दळून घेते. हे बघा, मस्त असं दळलं आहे. मीडियम कन्सिस्टन्सीचं आणि दाणेदार दळलं आहे. खूप असं बारीक दळायचं नाही. पण आपली भगर जास्त वेळ भिजल्यामुळे ती खूप छान अशी बनेल आणि तिला कन्सिस्टन्सी जी आहे ती बॅटरला ती खूप छान येईल. यातच आता मी घालून घेतलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, त्याचबरोबर पाऊण वाटी मीठ. आता हे सर्व छान मिक्स करून घेते. बघा, याप्रमाणे मिक्स करून घेतलं आहे. छान असं मिक्स केलं आहे. आता हे बॅटर थोडं घट्ट आहे तर आपल्याला हे डोस्यासारखं बनवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून यात थोडं थोडं पाणी टाकते आहे म्हणजे मिक्सरचं भांडंही धुतलं जाईल आणि यातही पाणी प्रमाणात मीठ टाकून घेते, थोडं थोडं जेवढं लागेल त्याप्रमाणे. हे बघा, असं झालं. याला साधारण आपण 10 मिनटं भिजू दिलं. तशी भिजवायची गरज नाही, लगेच केलं तरी चालतात. याप्रमाणे भिजून घेतलं. आता आपण तवा गरम करून घेतला आहे आणि मीडियम आचेवरच गरम करून घेतला आहे आणि आता आपण मीडियम आच केली आहे आपण जेव्हा डोसा लावतोय तेव्हा. हे बघा, याप्रमाणे असं एकसारखं फिरवून घेतलं. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे दुसरी बाजू पण छान अशी भाजून येते. हे बघा, छान शिजली आहे. त्याला आता वरून थोडं थोडं आपण तेल लावून घेऊ. आपला फराळाचा पदार्थ थोडासा कमीच तेलाचा झाला पाहिजे म्हणजे वजनही वाढायला नको. कारण ह्या दिवसामध्ये फार गोड पदार्थ किंवा तेलकट ऑइली पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे आपण थोडंसं तेल कमीच लावायचं. हे बघा, किती छान असा रंग आला आहे. याप्रमाणे मी बाकीचे पण बनवून घेते. आता आपण ह्या थालीपीठ किंवा डोस्यांबरोबर, मी याला डोसा पण म्हणू शकता किंवा थालीपीठ म्हणू शकता. मी शक्यतो याची थालीपीठ बनवते, थोडेसे जाडसर. तर आता मी याच्याबरोबर ही लाल भोपळ्याची भाजी करणार आहे. मस्त अशी भाजी होते. आता मी हा भोपळा अर्धा होता, यातला आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा करून घेते. आता मी याची साल काढून घेणार आहे. सालीसहित जर आपण शिजवलं तर ती लवकर शिजत नाही किंवा मग दाताखाली कडक लागते. त्यामुळे ह्या भोपळ्यांची लाल भोपळा हा किंवा तो दुसरा अजून जास्त लाल असतो तो, त्याची साल काढून शिजवायचं. आता आपण थालीपीठ बनवले हिरव्या मिरचीचे आणि आता त्याबरोबरची भाजी आपण बनवणार आहोत लाल मिरच्यांची. तुमच्याकडे जर लाल मिरची पावडर असेल खास अशी घरी दळलेली तर तुम्ही ती पण वापरू शकता. माझ्याकडे आहे, पण ह्या मिरचीची पण छान लागते. फक्त जी आपण कांडून आणतो मसाल्याच्या गिरणीतून ती वापरायची नाही. त्याचं कारण म्हणजे त्यात वेगवेगळे मसाले मिक्स झालेले असतात आणि आपण नवरात्राच्या उपवासामध्ये सगळे मसाले खात नाही. आता बघा, जिरे छान तडतडले, मिरच्याही छान आपण अशा तळून घेतल्या आणि मीठ टाकून भाजी छान मिक्स करून घेतली. आता झाकण ठेवून घेतलं. 2-3 मिनटं झाले आहे. पुन्हा झाकण
काढून बघितलं तर भाजी आपण थोडी हलवून दिली. आता साधारण 10 मिनटं होत आले आहे. भाजी छान शिजल्यासारखी दिसते आहे. 10 मिनटं साधारण लागले ह्या भाजी शिजायला. आता यात मी हिरवी छान अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे, बारीक चिरलेली. मस्त असा रंग आला आहे भाजीला आणि बघूनच खावा अशी वाटणारी अशी भाजी पण बनली आहे. हे बघा, आणि तर या थालीपीठ बरोबर तर ती खूपच स्वादिष्ट लागते. याप्रमाणे आपली ही रेसिपी बनवून रेडी झाली आहे. तुम्ही पण या उपवासाचे थालीपीठ आणि अशी डांगराची भाजी बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी बनली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब जरूर करा.